वर्ष 1972 मध्ये म्युनिक ऑलिम्पिकच्या वेळी इस्रायलच्या खेळाडूंवर पॅलेस्टिन आतंकवाद्यांनी आक्रमण केलंय। त्यावेळी इस्रायलने आतंकवादी आणि त्यांचा सूत्रधार यांना अशा पद्धतीने मारलं होतं की पुढे दीर्घकाळ पॅलेस्टिन लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती। केंद्र सरकारने इस्रायलच्या पावलावर पाऊल ठेवून आतंकवादी आणि त्यांचे पाठराखे यांना कायमचं संपवावे, आतंकवाद्यांचा बंदोबस्त असा करा की पुढील 10 पिढ्यांचा थरकाप उडेल, असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला एक्स खात्यावरून केलंय। या आवाहनामध्ये राज ठाकरे यांनी म्हटलंय की आतंकवाद्यांनी आक्रमण करताना समोरच्यांचा धर्म विचारला ही त्यांची मुजोरी आहे। मी अनेकदा आपल्या भाषणात म्हणतो की या देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ। या आतंकवाद्यांच्या मागचे सूत्रधार कुठेही लपले असले तरी त्यांना आपली शक्ती काय आहे हे कळलंच पाहिजे। केंद्र सरकारकडून कठोर कारवाई होईल याविषयी माझ्या मनात कुठलीच शंका नाही आणि त्यांच्या मागे या देशातील सगळे राजकीय पक्ष उभे राहतील। सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना खात्रीने सरकार समवेत असेल असं राज ठाकरेंनी ट्विट केलंय। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा।